सोशल मीडियावरती डिसेंबर जानेवारी फर्स्ट वीकपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोहोर आलेला आहे हे आपल्याला बघायला मिळतं आहे सोशल मीडियावरनं. तो एवढा 90 ते 95% मोहोर आला कसा, ह्याचं कारण म्हणजे तिथे असलेली आत्ता पडलेली थंडी. या थंडीचं तापमान जवळपास 15 डिग्रीपर्यंत गेलेलं आहे. पण हा मोहोर तसाच टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला त्याची काळजी घ्यायची गरज आहे. जसं की तुम्ही बघताय, ही थंडी 15 डिग्रीच्या खाली गेली आहे. त्याच्यामुळे मोहोराची सध्याची परिस्थिती बघा देवगड तालुक्यातली. त्यालाच आपण म्हणतो मोहोर जळला आहे, करपला आहे, किंवा ह्याच्या पुढची स्टेट म्हणजे खार पडणं. जसा जसा शिमगा जवळ येईल तसा दव पडायला सुरुवात होतो आणि त्या दव पडल्यामुळे आंब्यावरती एक चिकटसर ओलेपणा असतो. त्या फळावर किंवा मोरावरती पुन्हा तुडतुडा बसणं, नंतर जसे वेगवेगळे कीटक मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेत तसे ते पुन्हा बसून मोहराला तसंच पूर्णपणे पिकाला त्याचं हानी असते. त्यामुळे हा मोहर पूर्ण गळून गेल्यानंतर परत पालवी धरून त्याला मोहर येऊन आणि त्याची फळधारणा होणे इथपर्यंत शेतकऱ्याला एक्सपेक्टेशन्स ठेवायला लागतात. हा व्हिडिओ करण्यामागचं कारणच हे आहे की निसर्गातील बदलानुसार शेतकऱ्यांना कोणकोणत्या चॅलेंजेसमधनं जावं लागतं तो सांगणारा व्हिडिओ. काही क्वेश्चन्स असतील तर जरूर कमेंट्सद्वारे कळवा. थँक्यू सो मच.